जास्त काम मी केलेलं आहे आणि त्या माध्यमातून मी अनेक शाळा आणि संस्थांच्याकडनं मला मागणी येत होती की शिक्षकेतर कर्मचारी यांची जी काही भरतीची बंदी आहे ती उठली पाहिजे. कारण जर शाळेत शिपाई नसेल, क्लर्क नसेल किंवा तो लॅब असिस्टंट नसेल, ग्रंथपाल नसेल तर कसे शाळा चालवणार? मग शिक्षकांनाच झाडलोट करायची का? शिक्षकांनाच बाकीच्या गोष्टी करायच्या का? मुख्याध्यापन काय काय काम करायचं? तर त्या माध्यमातून मी विधान परिषदेत त्यासंबंधीचे प्रश्न मी उपस्थित केले होते. एक नाही दोन वेळ उपस्थित केल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री नामदार भुसे साहेब यांच्याकडून त्यासंबंधीची आश्वासनं मला प्राप्त झाली होती आणि त्या आश्वासनाच्या माध्यमातून आज पाहतोय मी तर परवा दिवशीच शासनानं आपण पाठपुरावा केल्यानंतर त्या ठिकाणी एक पहिला GR काढलेला आहे. त्या शासन निर्णयामध्ये शिक्षकेतर कर्मचारी त्यात ग्रंथपाल, ज्युनियर क्लर्क आणि लॅब असिस्टंट म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक ह्या पदांच्या वरची बंदी उठलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की बदलापूरसारखी घटना घडल्यानंतर प्रत्येक शाळेत त्यांच्या आवश्यकतेनुसार शिपाई असणं आवश्यक होतं, पण शासनानं ते एका निर्णयानं ती व्यापगत केली होती पदं आणि त्यामुळे बदलापूरसारख्या घटनांना आपल्याला सामोरे जावं लागलं. कारण मानधनावर भरलेले लोक किती जबाबदार असू शकतात, की जबाबदारीने ते किती कामं करू शकतात याबद्दल साशंकता असणारच. पण जर परमनंट स्वरूपाचे कायमस्वरूपी लोक भरले गेले तर त्यांना एक हमी असते, त्यांच्या कुटुंबाची हमी असते भविष्याची, त्यामुळे ते जबाबदारीने तिथं काम करतात आणि ते तो प्रश्नही मी त्या ठिकाणी मांडलेला होता. मला सांगताना आनंद आहे की एक GR हा निघाला असला तरी दुसरा GR सुद्धा नजीकच्या काळात त्या ठिकाणी निघण्यासंबंधीची कार्यवाही त्या ठिकाणी मंत्रालयात सुरू आहे. लवकरच तोही GR निघेल आणि सर्व शाळांमध्ये शिपाई भरती हा जो काय विषय अडचणीत आलेला होता तोही प्रश्न त्या ठिकाणी निकालात निघेल. याचबरोबर अनेक प्रश्न मी विधान परिषदेत मांडत असतो. शासन त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी ते परिपूर्णपणानं त्या हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.